ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रतिकृती विजय स्तंभास अंजनगाव सुर्जी येथे मानवंदना। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती येथे 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे 500 शूर वीर महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा पराभव करून जो इतिहास घडवला, त्या शौर्य दिनानिमित्त अंजनगाव सुर्जी शहर तालुक्याच्या वतीनं शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमा कोरेगाव प्रतिकृती विजय स्तंभास अमरावती जिल्ह्याचे खासदार माननीय बळवंत वानखेडे तसेच समता सैनिक दलाचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। यावेळी सर्वप्रथम विजय स्तंभास समता सैनिक दलातर्फे मानवंदना देऊन त्रिशरण पंचशिलेसह बुद्धवंदना घेण्यात आली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज मिळे यांनी तेजस आपेंकर, प्रेमदास तायडे व सिद्धार्थ सावळे यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देण्यात आला। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समितीचे अध्यक्ष तेजस आपेंकर, सोमेन इंगळे, अरविंद तायडे, पत्रकार मनोज मिळे, प्रेमदास तायडे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता प्राध्यापक प्रेमकुमार बोके, रमेश सावळे, समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे, समता सैनिक दलाचे डिव्हिजन कमांडर प्रमोद खडे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गोंडचोर, ललित ठेपे, अनिल खलोरकर, प्रभाकर इंगळे, श्रीकृष्ण इंगळे, रामराव सरदार, साहेबराव सदाशिव, अमोल हेरोळे, अभिजित आपेंकर, गोपाल इंगळे, अविनाश हेरोळे, सुनील राक्षसकर, गोपाल खलोरकर, प्रकाश आपेंकर, संगरत्न सरदार, मुन्ना सरदार, मोहळ, दादू रतन इंगळे, शंकरराव मालठाणे, सुभाष सावळे, चंद्रशील बरडे, कदीरभाई धम्मपाल लवडे, जॉनीभाई, मुन्ना सरदार, विलास इंगळे, रमेश मोहोळ, अतुल खंडारे, आकाश खंडारे, भगवान अभ्यंकर सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। तर समता सैनिक दलाचे शिस्तबद्ध संचलन हेच विशेष आकर्षण ठरले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समितीच्या वतीनं विजय स्तंभाची उभारणी करण्यात आली होती। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळेसह मी अमरावतीहून रामबेग।